आणि इथं आपण अशी ह्याची स्टोनची लेस लावून घेतलेली आहे. आणि ह्याचा देखील फ्रंटची बाजू ह्याची देखील आपण प्रिन्सेस कट घेतलेली आहे. आणि बॅकने असं घेतलेलं आहे बघा. आता ही पट्टी थोडी दिसायला लूज वाटते, पण घातल्यानंतर ती तर शोल्डरला असं दोन्ही साईड शोल्डरला अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित बसते. त्याच्यासाठी आपण जर ती मेजरनुसार घेतली ना, तर मग ती घातल्यावर इथे थोडंसं शोल्डरला आपल्याला म्हणजे टाईट वाटतं. त्याच्यासाठी ही पट्टी थोडीशी घेताना आपण जवळजवळ अर्धा ते पाऊण इंच आपण म्हणजे पाऊण इंच तरी लूजिंग ठेवायची. म्हणजे घातल्यानंतर अशी व्यवस्थित ही पट्टी पूर्ण स्ट्रेट बसते. आता आपल्याला इथं व्हिडिओमध्ये जरा लूज वाटतं तसे. आणि अशी गळ्याला पण आपण पूर्ण स्टोनची लेस लावून घेतलेली आहे. आणि हे पाहू शकता तुम्ही इथं पण पूर्ण स्टोनची लेस आहे. मग ही आपण वरती आपण ही लेस असं मशीनवर नाही लावता येत, कारण ह्याचं डायमंड वगैरे आहेत, म्हणजे ह्याच्यात आपण हे स्टोनची लेस वापरलेली आहे. तर ही आपल्याला जरा स्टिच करताना म्हणजे शिलाई वगैरे ह्याच्यावर बसत नाही. त्याच्यामुळे आपण काय करायचं, आधी वरती थोडं नेटचा कपडा दिलेला असतं त्याला एक टीप टाकून घ्यायची, आणि मग खाली जिथं आपल्याला हे राऊंड शेप आलेले आहेत तिथं आपण हाती शिलाई करून घ्यायची. आणि आपल्याला अशी स्टोनची लेस लावल्यामुळे आपलं ब्लाऊज अजून अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि सुंदर डिझाईन म्हणजे हे बघा दिसायला खूप छान. आणि स्लीव्स तर इतके सुंदर वाटत नाही, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. आणि घातल्यानंतर तर